अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये तुळस लावताना आपण कोणती लावावी, तुळशीचे रोप कधी लावले पाहिजे, त्याचबरोबर तुळस कोणत्या दिशेस ठेवावी, तसेच तुळस करताना आपल्याला काय उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व दिले गेलेले आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला देवाचे स्थान दिले गेलेले आहे, कारण तुळस ही एक लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवता असे म्हटले जाते. की तुम्हाला काही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर तुळशीचे पूजन करावे. तुळशीच्या पूजनाने आणि जे काही तुळशीचं रूप असतं ते तुम्ही देवी लक्ष्मीचेच पूजन करता असं मानले जातं. पण अनेकांच्या घरामध्ये तुळस नसते. काहींच्या घरामध्ये लावलेली तुळस असते जी सुकलेली असते. आणि ज्यांना घरामध्ये नवीन तुळस लावायची आहे किंवा ज्यांच्या घरातील मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुळस सुकलेली आहे, अशांना तुळस लावायची आहे, त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवून जर तुळस लावली तर त्यांना त्याचे बरेचसे फायदे होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुळस कशी लावावी, कोणत्या दिशेस ठेवावी, यासोबतच तुळस लावण्यासाठी योग्य दिशा कोणती आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळस लावताना अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होऊ शकते. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की तुळस ही कधी लावायची आहे. तुळशीचे बरेचसे प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगते की ज्या तुळशीची पाने गर्द हिरवी असतात तिला रामा तुळस म्हणतात, आणि ज्यांच्या पानांचा रंग गडद डार्क असतो, काळपट शेड असते, तिला कृष्णा तुळस असेही म्हणतात. आणि जिच्या पानांचा रंग जास्तच हिरवा असतो तिला श्यामा तुळशी असेही म्हटले जाते, जी भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. तुळस ही तुम्ही घरामध्ये लावू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे, कारण तुळशीला हरिप्रियासुद्धा म्हटले जाते, हे तुम्हाला माहीतच आहे. कृष्ण तुळस किंवा रामा तुळस ह्या दोन्ही तुळशी ह्या आपल्या घरासाठी शुभ असतात. पण आपल्या घराच्या अंगणामध्ये दोन्हीपैकी एकच तुळस आपल्याला लावायची आहे. तसं तर तुम्हाला लावायचं असेल तर तुळशीचं रोप आणून लावावं, किंवा मग जर तुमच्याकडे जुनं तुळशीचं रोप असेल, ते सुकत आलेलं असेल, त्याच्या जर मंजुळा असतील तर त्या वाळल्यानंतर काढून तुम्हाला ठेवायचे आहेत, आणि त्या मंजुळा तुम्ही कुंडीमध्ये टाकला तर त्यापासूनही एक सुंदर असं तुळशीचं रोप उगवतो. पण ह्याच्यामध्ये बराचसा वेळ लागू शकतो. पण तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल आणि तुम्हाला थांबायचं नसेल तर तुम्ही आपल्या जवळपासच्या एका नर्सरीमधून छानसं तुळशीचं रोप आणायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, भगवान श्रीहरींना जी तुळस प्रिय आहे ती म्हणजे कृष्णा तुळस, जिचे पान गडद रंगाचे असते, ती तुम्हाला आणायची आहेत. जर तुम्ही तुळस लावताना नियमानुसार लावली तर ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरू शकते आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढण्यासाठी मदत होते. तर सर्वप्रथम तुळस लावण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. ज्या ठिकाणी सर्वात जास्त सूर्यप्रकाश येतो अशा जागेची तुम्ही तुळस लावण्यासाठी निवड करावी. वनस्पतीच्या वाढीसाठी माती देखील सुपीक असणे आवश्यक आहे. जर तुळशीला मातीला पोषणद्रव्य भरपूर प्रमाणात मिळणे आवश्यक असते. जर नाही मिळाले तर तुळस ही सुकू शकते. तुळस लावल्याने आपल्याला आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते. तुळशीपासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्याचंही काम होतं. तेव्हा आपण सुद्धा तुळशीच्या रोपांचे चांगली वाढ होण्यासाठी खत, पाणी व तुळशीला तितकंच प्रेम देणं हे गरजेचं असतं. तुळस ही वृंदावनामध्ये किंवा एका कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही लावणार आहात त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता, पण शक्यतो तुळशी जमिनीवरती लावू नये. ज्या ठिकाणी तुम्ही लावता त्या ठिकाणी आपल्याला जी माती घेतो आपण, त्यावेळेस तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरावरती आयुष्यभर लक्ष्मीची अखंड कृपा राहील. त्यासाठी तुम्हाला तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर अग्निदेवाच्या साक्षीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला देवघरामध्येच बसून करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं किंवा जे देवपूजेसाठी आपण वापरतो ते तामण घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ₹1 नाणं घ्यायचं आहे.
हे नाणं आपण यासाठी घेणार आहोत की आपल्या घरामध्ये जे काही पैसा अडका येत असतो तो त्या पैशाला आपण लक्ष्मी स्वरूपच मानलं जातो आणि मानतोही आपण. त्यामुळे आपल्याला या लक्ष्मीची म्हणजेच या नाण्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. या नाण्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ते नाणं घ्यायचं आहे आणि ज्या कुंडीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ज्या वृंदावनामध्ये तुळस लावणार आहात त्या ठिकाणी जी काही माती घ्याल तुम्ही त्या मातीमध्ये तुम्हाला हे ₹1 जे नाणं आहे ते मातीच्या आतमध्ये दाबायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुळस लावायची आहे. आणि हे जे काही नाणं आपण ठेवतो ते नाणं आपल्याला कधीही काढायचं नाही आहे. तुळशीला आपण साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानतो. त्यामुळे हा उपाय केल्याने तुमच्यावरती लक्ष्मीची अखंड कृपा राहते असं मानलं जातं. तुळस आपल्या घरामध्ये असल्याने कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता देखील आहे. आता हा जो उपाय आहे तो नेमका आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते. याविषयीची मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगते. तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील बिंदू मानला जातो. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी, तुळशीजवळ दिवा लावावा, तुळशीला नियमित जल अर्पण करावे. जे नियमितपणे तुळशीला जल अर्पण करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते. तुळशीचे रोप लावण्याची दिशा खूप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचाही सल्ला बऱ्याच जणांना दिला जातो. हिंदू धर्मामध्ये आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप लावणे हे सर्वात शुभ मानले जाते. गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा दिवस आहे आणि तुळस ही विष्णुप्रिया म्हणून आपण तुळशीची पूजा करतो. त्यामुळे गुरुवारी घरामध्ये आपण तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती कायम राहते आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची कृपा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते. आणि जर आपण वर्षातील महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यामध्ये तुळस लावणे हे अतिशय शुभ मानले गेले आहे. या महिन्यामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करून दिवा लावला जातो. पण जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल म्हणजेच काय तर ती सुकली असेल आणि तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तर ती तुळस तुम्ही गुरुवार किंवा शुक्रवारी या दिवशी तुम्ही लावू शकता. आणि मी हा जो काही उपाय सांगितलेला आहे ₹1 नाण्याचा हा उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे. पण तुळस लावताना ते तुम्हाला सकाळी 6 ते सकाळी 11च्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पण तुळस लावताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी मात्र तुम्हाला तुळस लावायची नाही. कारण रविवार आणि एकादशीला तुळशीचे भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत असते. त्यामुळे रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण स्पर्शसुद्धा करायचा नसतो आणि या दिवशी तुळशीची पानेसुद्धा आपण तोडत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे जे रोप लावत असतो ते रोप लावताना तुम्हाला पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य या दिशेला तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं आहे. पूर्व दिशेस तुळस ठेवू नये असे म्हटले जाते. त्याचबरोबर दक्षिण दिशेसुद्धा तुळस ठेवू नये असे म्हटले जाते. कारण दक्षिण दिशा ही पितरांची आणि यमाची दिशा आहे अशी मान्यता आहे आणि असे म्हटले जाते. तसेच आपल्या घराच्या छतावर सुद्धा तुळस ठेवू नये. तसेच घराच्या छतावर तुळस ठेवल्यास तुमच्या घराला वास्तुदोष लागू शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला तुळस ही आपल्या छतावरती सुद्धा ठेवायची नाही आहे. तुळस छतावरती ठेवल्याने आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे तुळस ही योग्य दिशेलाच लावली गेली पाहिजे. बऱ्याच जणांना तुळस कोणत्या दिवशी लावायची हा प्रश्न पडतो. कारण रोप कधी, कसे, कुठे लावावे हे सुद्धा नियमानुसार लावले तर त्याचे आपल्याला शुभ असे परिणाम हे मिळत असतात. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुळशीचे रोप लावताना कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचे रोप लावणे हे शुभ मानले जाते. त्यानंतर तुम्ही चैत्र महिन्यामध्ये सुद्धा तुळशीचे रोप लावू शकता. त्याचबरोबर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानुसार गुरुवार आणि शुक्रवारसुद्धा तुळशीचे रोप लावणे हे शुभ आहे. जर गुरुवारी तुम्ही तुळशीचे रोप लावले तर श्रीहरी विष्णूंचा वरदहस्त तुमच्यावर राहील. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीला. त्यामुळे शुक्रवारी आपल्या अंगणामध्ये तुळस लावणे हे सुद्धा लाभदायक ठरू शकते. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही शनिवारी तुळशीचे रोप लावल्यास तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे शनिवारी तुळस लावताना तुम्ही सकाळी 11:30 ते 12 या वेळेतच
जो सुरू होणारा अभिजित मुहूर्त असतो या वेळेमध्येच तुम्हाला तुळशीचीही लागवड करायची असते. अंगणामध्ये तुळस असणे हे खूपच शुभ मानलं जातं. तुळस लावण्याने इडापिडा टळते. आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत, नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो किंवा येणाऱ्या शक्ती असतात त्यांचा नायनाट होतो. कारण तुळस ही बहुगुणी आहे. संस्कृतीमध्ये आपण तिला पूजण्याची प्रथा आहे. तुळशीच्या मंजुळा तसेच पानेसुद्धा आपण देवाला वाहतो. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे विशेषतः एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला तुळशीची माळ किंवा तुळशीच्या पानांची माळ, तुळशीची पाने ही पांडुरंगाला वाहिली जातात. त्यामुळे अशी ही बहुगुणी तुळस लावताना तुम्ही जर मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार काही शास्त्रोक्त पद्धतीने नियम पाळून जर तुम्ही तुळस लावली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. त्यामुळे व्हिडिओमधील माहितीचा उपयोग करून तुम्ही त्यानुसारच वार वेळ ठरवून तुमच्या अंगणामध्ये, कुंडीमध्ये, वृंदावनामध्ये तुळस लावू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळस कधी लावावी, तुळस कशी लावावी, त्याचबरोबर तुळस कोणत्या दिशेस ठेवावी, तसंच तुळस लावल्याने कोणत्या दिशेस आपल्याला फायद्याचे होऊ शकतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून यापुढे येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत